अब की बार 400 पार ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा सत्यात उतरवण्यासाठी भारतीय जनता पार्टी काहीही करण्यास तयार आहे। नुकतेच भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे। त्यामध्ये विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन भाजपाने स्थानिक इच्छुकांची तोंड बंद केली आहेत। विरोधात बोलण्यास कुठलाही पर्याय उरलेला नाही। त्यामुळे आता सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधातही तसाच तगडा आणि त्या लेव्हलचा आक्रमक बोलणारा उमेदवार सोलापूर लोकसभेला मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे आणि तो उमेदवार म्हणजे माळशिरसचे आमदार राम सातपुते यांचं नाव ऐकण्यास मिळत आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असणारे मात्र वास्तव्यास मुंबईमध्ये राहणारे ॲडव्होकेट शरद बनसोडे यांना 1.5 लाखाच्या मताधिक्यानं सोलापूरकरांनी निवडून दिलं। बनसोडे आपल्या कामापेक्षा आपल्या इतर सवयींमुळे चर्चेत राहिले, त्यामुळे भाजपाची बदनामी झाली। त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीत तयार झालेलं वातावरण पाहता भाजपानं भगवेदारी डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना उमेदवारी देऊन 1,58,000च्या मताधिक्याने विजयी केलं। परंतु या 5 वर्षात महाराजांना अपेक्षित काम करता आलं नाही। विकासाचा मोठा प्रकल्प त्यांना आणता आला नाही, ते बोलण्यात कमी पडले। तसेच त्यांच्या बनावट जातीच्या दाखल्यामुळे त्यांची प्रचंड बदनामी झाली। त्यामुळे यंदा भाजपानं स्थानिक आणि अनुसूचित जातीचा ओरिजिनल उमेदवार द्यावा अशा मागणीने जोर धरला आणि सोलापूर शहरातील भाजपा पार्टीचे अनेक अनुसूचित जातीचे कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली। परंतु आमदार प्रणितीताई शिंदे या स्वतः मैदानात उतरल्यानं त्यांच्या तोडीसतोड उमेदवार या इच्छुक कार्यकर्त्यांमधून दिसत नव्हता। अखेर राम सातपुते यांचं नाव समोर आल्याचं खात्रीशीर बातमीद्वारे कळतं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।